कमिटीच्या नमस्कार. आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भैरवनाथ विद्यालय, केवळे ग्रामस्थ आणि बॉश इंडिया कंपनी यांचा या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आज दिसून येतो आहे. आणि याच माध्यमातून आज या ठिकाणी वृक्षारोपण हा जवळजवळ 101 वृक्षांचा उपक्रम हा या ठिकाणी पार पडतो आहे. हा पार पडत असताना मला हा दिन बाजूला राहू द्यात, पण मला या दिनाच्या निमित्ताने सगळ्या जणांना आठवण करून द्यायची आहे की आज सगळ्यात मोठी समस्या जर कुठली उभी राहिली असेल तर ते म्हणजे आपले नैसर्गिक स्रोत टिकवणं, त्याचं जतन करणं आणि त्यांच्या माध्यमातून आपली सगळ्यांची वाढ होणं, निकोप वाढ होणं सजीवांची, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी हे म्हणण्याचा मागचा उद्देश मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आज जर आपण बघितलं तर जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे ते युद्ध आज ऑइलचं चालू आहे, पण येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. जर आज आपण बघितलं, आपण ज्या पद्धतीने पाण्याचा वापर करतोय, ज्या पद्धतीने आपण जंगलाचा ऱ्हास करतोय, त्यामुळे पुढच्या काळात पाण्याच्या माध्यमातून युद्ध जर झालं बघायला मिळालं तर कुणाला नवल वाटू नये. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जागतिक मानांकानुसार, जागतिक मानांक ठरलेले आहेत त्यानुसार क्षेत्रफळाच्या 33% वृक्ष लागवड असणं गरजेचं आहे, वृक्ष असणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील माझ्या ज्ञानानुसार हे प्रमाण 15 ते 17% आहे सरासरी. हे 33% वाढवण्यासाठी इथून पुढे मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी राहणं गरजेचं आहे. आणि या निमित्तानं मी सगळ्यांना आवर्जून आठवण करतो की आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला जर निकोप जगवायचं असेल तर 33% वृक्ष वाढवणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहावं ही या निमित्ताने आपल्याला विनंती आहे. नक्कीच आहेत. खरं तर आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपल्या किवळे गावामध्ये बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्ष लागवड होती आहे. साधारणतः ही 100 जे वृक्ष आहेत ते कुठे भैरवनाथ विद्यालयाच्या आवारामध्ये लावणार आहात की गावाच्या सर्व? याच्यात प्रामुख्याने मी एक संकल्पना मांडलेली आहे. आज जर आपण सगळ्या व्यवस्थेचा विचार करायला गेलो तर या ठिकाणी वृक्ष लावताना जेवढी जागा उपलब्ध आहे त्याप्रमाणे या ठिकाणी लावायचं. पण याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे आज येणाऱ्या युवा पिढीमध्ये ही चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून मी या माननीय मुख्याध्यापक शेख सर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती केली आहे की आत्ता तुम्ही 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एक झाड द्या, त्याला त्या ठिकाणी त्याचं जतन करायला लावा आणि याप्रमाणे त्यांच्या मूल्य शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना एक ग्रेड देण्याचं काम करा. आणि या वृक्षांची वाढ कशी झालेली आहे हे वर्षातनं किमान 4 वेळा तरी याचं निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे मूल्यमापन करा. नक्कीच. खरं तर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुंदर अशी आपण माहिती तर दिलीच, परंतु त्याच्या मागचा उद्देश झाडे लावण्यामागं प्रत्येक विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी एक झाड देऊन त्याचं संगम करण्याचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आज जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने या शाळेच्या प्रांगणामध्ये बॉश इंडिया कंपनीने वृक्षारोपण 101 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि तो आज पार पडत असताना गावातील सर्व पदाधिकारी, त्यांचे सहकारी, गावातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने वृक्ष लागवडीसाठी एकत्र जमलेले आहेत. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो तो या वृक्षांमधून मिळत असतो आणि त्याची वाढ होणं आज काळाची गरज झालेली आहे. प्रदूषणामुळं कित्येक शहरं प्रदूषणमुक्त करण्यासाठी वृक्ष लागवड ही फार गरजेची झालेली आहे. मी भैरवनाथ विद्यालयाचा अध्यक्ष होऊन आज 2 वर्ष झाली आणि या 2 वर्षामध्ये आमच्या शाळेचा निकाल हा 100% लागलेला आहे. या शाळेची 2 वर्षामध्ये या ठिकाणी कंपाऊंड असेल, मग स्वच्छतागृह असेल, बॉश इंडियाच्या कंपनीच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल, मग एक स्टेज बांधण्याचं काम असेल किंवा शाळेचा
इमारतीसाठी कलर काम असेल आणि अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत आणि त्यामुळं विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडत आहे. एकही विद्यार्थी या वर्षी गेल्या वर्षी पूर्ण सर्वच्या सर्व विद्यार्थी पास होऊन 100% निकाल लावण्याचं काम या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या शाळेचा सर्व कर्मचारी वर्ग असेल, मुख्याध्यापक असतील, सचिव असतील यांचं मोठं